नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञानाचे 60 प्रश्न पाहणार आहोत। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? उत्तर आहे ऑप्शन ए 0 डिग्री सेल्सिअस पाण्याचा गोठणबिंदू असतो। प्रश्न क्रमांक 2, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर कांदा कापताना ऑप्शन बी अमोनिया हा वायू बाहेर पडतो। प्रश्न क्रमांक 3, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? तर चहाचा शोध सर्वप्रथम चीन या देशामध्ये लागला। उत्तर आहे ऑप्शन बी चीन। प्रश्न 4, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रोग संशोधन केंद्र आहे? उत्तर आहे ऑप्शन सी वर्धा या ठिकाणी रोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? उत्तर आहे ऑप्शन ए 1 रुपयाचं नाणे किंवा आपण नोट म्हणू शकतो त्याला। तर भारतीय चलनावरील या रुपयावर 1 रुपयाचे जो सिक्का आहे किंवा नोट आहे त्याच्यावर गांधीजींचा फोटो नाही आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच ऑप्शन ए विषमज्वर, ऑप्शन बी कावीळ आणि ऑप्शन सी अतिसार। हे तिन्ही जे रोग आहेत यांचा प्रसार कशामार्फत होतो? पाण्यामार्फत होतो। त्यामुळे वरीलपैकी सर्व आपले उत्तर आहेत। त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर येणार आहे। प्रश्न 7, रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधले जाते? उत्तर आहे ऑप्शन सी सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 8, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? उत्तर आहे कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते। ऑप्शन ए बरोबर आहे। प्रश्न 9, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहे? उत्तर आहे ऑप्शन डी पृथ्वीवर एकूण 7 महाद्वीप आहेत। प्रश्न 10, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? उत्तर आहे सूर्याकडून पृथ्वीवर येणारी 99%, ऑप्शन डी 99% अतिनील किरणे ही ओझोनच्या थरामुळे अडवली जातात। प्रश्न क्रमांक 11, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? उत्तर आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे, ऑप्शन बी अमोनिया या रोगाचे लक्षण आहे। प्रश्न 12, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? उत्तर आहे लीप इयरमध्ये एकूण 366 दिवस असतात। ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 13, रिस्टर हे काय मोजण्याचे एकक आहे? तर रिस्टर हे ऑप्शन बी भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे रिस्टर आहे। ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे। हा प्रश्न तुम्हाला खूप एक्झाममध्ये विचारलेला गेलेला आहे, त्यामुळे याच्यावर तुम्ही एकदम लक्ष द्या, कारण तो तुम्हाला प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। प्रश्न 14, युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणास म्हटलं जातं? युनिव्हर्सल डोनर उत्तर आहे ऑप्शन सी ओ रक्तगटाचे जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हटलं जातं किंवा ओ रक्तगटास काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं, कारण ओ रक्तगटाची व्यक्तीचं रक्त बाकीच्या रक्तगटात आहेत, म्हणजे ए बी ए आणि ए या सर्व रक्तगटांच्या व्यक्तीस ओ ए रक्तगट चालत असतं, म्हणून ओ रक्तगटास काय म्हटलं जातं किंवा ओ रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर आणि ओ रक्तगटाच्या व्यक्तीस काय म्हटलं जातं? युनिव्हर्सल डोनर दाता असं म्हटलं जातं। प्रश्न 15, BCG लस कोणत्या रोगापासून बचाव करते? तर BCG लस ही ऑप्शन ए क्षयरोगापासून बचाव करते। प्रश्न 16, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? उत्तर आहे ऑप्शन सी क्लोरीन। पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी आपण क्लोरीनचा वापर करतो। प्रश्न 17, प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? उत्तर आहे ऑप्शन बी 5 ते 6 लिटर प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये रक्त असते। प्रश्न 18, डॉटच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय म्हणजे अमेनिया हा रोग होतो। उत्तर आहे ऑप्शन सी लोहाच्या अभावामुळे किंवा लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय म्हणजेच अमेनिया हा रोग होत असतो। प्रश्न 19, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी गहू। गहू या पिकाचं उत्पादन जगामध्ये सर्वात जास्त केलं जातं।
प्रश्न 20 राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? उत्तर आहे ऑप्शन ए बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी राष्ट्रीय गीत म्हणजेच वंदे मातरम लिहिलेलं आहे. प्रश्न 21 साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो? उत्तर आहे ऑप्शन डी 140 ते 150 डेसिबल इतका जेट विमानाचा आवाज असतो. प्रश्न 22 काकडी किंवा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे ऑप्शन डी 92%. प्रश्न 23 सूर्यावरील स्फोटाचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत याचं कारण काय आहे? उत्तर आहे ऑप्शन डी सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नसतं, त्यामुळे काय होतं सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत. प्रश्न 24 शीख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए शीख धर्माचे एकूण 10 गुरु झालेले आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 25 हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए महानदीवर हिराकूड धरण बांधले गेलेले आहे. प्रश्न 26 ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 27 खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन डी पारा हा काय एक धातू आहे. प्रश्न 28 पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? उत्तर आहे पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 29 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढतं? उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन डायऑक्साईडमुळे वातावरणातील तापमान वाढतं. प्रश्न 30 डॉट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. उत्तर आहे ऑप्शन बी बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. प्रश्न 31 बटाटा हे डॉट आहे. उत्तर आहे ऑप्शन सी बटाटा हे एक खोड आहे. प्रश्न 32 चांदी म्हणजे सिल्वर या धातूचा अणुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए Ag. एक आहे चांदी या धातूचा अणुक्रमांक म्हणजे 47 त्याचा आहे आणि रेणुसूत्र त्याचं आहे Ag. प्रश्न 33 कॉलरा रोगाच्या जीवाणूंचा आकार कसा असतो? उत्तर आहे ऑप्शन बी स्वल्पविराम सारखा असतो. प्रश्न 34 विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? उत्तर आहे ऑप्शन डी विजेच्या दिव्यांमध्ये टंगस्टन धातूची तार वापरली जाते. प्रश्न 35 कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? उत्तर आहे लाकूड या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 36 अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हटलं जातं? उत्तर आहे ऑप्शन बी अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती आपण म्हणतो. प्रश्न 37 नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॉट यावर आधारित आहे. तर नालंदा विद्यापीठातील शिक्षण हे ऑप्शन बी बौद्ध धर्मावर आधारित आहे. प्रश्न 38 कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास डॉट जीवनसत्व मिळते. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोवळ्या उन्हामुळे आपल्याला ड जीवनसत्व मिळतं. ऑप्शन बी बरोबर आहे. हाही तुमच्यासाठी प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न 39 मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतो? उत्तर आहे ऑप्शन सी नेफ्रोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? उत्तर आहे ऑप्शन सी व्हॅटिकन सिटी या देशामध्ये फक्त 825 एवढेच लोक राहतात. प्रश्न 41 मनुष्यास डॉट डेसिबल आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते. उत्तर आहे ऑप्शन सी 100 डेसिबल म्हणजे 100 डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त आवाजामुळे मनुष्यास काय होऊ शकतं? बहिरत्व म्हणजे बहिरेपणा येऊ शकतो. प्रश्न 42 कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन डी पोलाद या धातूचा उपयोग करून आपण काय करू शकतो? टिकाऊ चुंबक तयार करू शकतो. प्रश्न 43 असा कोणता प्राणी आहे जो एका वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? उत्तर आहे ऑप्शन डी सरडा हा प्राणी एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो. उत्तर डी बरोबर आहे आपलं. प्रश्न 44 भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी वर्ल्ड 1 हे भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव आहे. प्रश्न 45 मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो? उत्तर आहे ऑप्शन ए त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंग आहे. प्रश्न 46 युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन सी भोपाळ शहर. प्रश्न 47
हा उडता येणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर उत्तर आहे तो आहे ऑप्शन सी वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न 48 कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? उत्तर आहे ऑप्शन बी प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे काय होतं? हिवताप म्हणजेच मलेरिया हा आजार होतो. प्रश्न 49 मानवी हृदयाचे दर मिनिटास डॉट डॉट स्पंदने होतात. उत्तर आहे मानवी हृदयाचे दर मिनिटास ऑप्शन डी 72 स्पंदने होतात. प्रश्न 50 रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर उत्तर आहे ऑप्शन बी क जीवनसत्वाचा उपयोग रक्त गोठण्यासाठी होतो. प्रश्न 51 खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही? उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी काम करत नाही. प्रश्न 52 जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर जगातील सर्वात मोठा खंड आहे ऑप्शन बी आशिया. प्रश्न 53 खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? तर ऑप्शन बी मधुमेह. प्रश्न 54 हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन बी लिंबू. प्रश्न 55 मौर्य साम्राज्याची म्हणजे मौर्य समाजाची किंवा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेले आहे. प्रश्न 56 कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? उत्तर आहे ऑप्शन सी डास. प्रश्न 57 तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी निकोटीन. प्रश्न 58 5 हेक्टोलिटर म्हणजे किती लिटर? उत्तर आहे ऑप्शन ए 500 लिटर. प्रश्न 59 भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. प्रश्न 60 पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? उत्तर आहे ऑप्शन डी मज्जासंस्था या शरीराच्या भागास पोलिओ हा रोग इजा करतो. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञानाचे 60 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.